नमस्कार शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या संदर्भातली पुन्हा एकदा एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे. मित्रांनो, अखेर कर्जमाफीसाठी नेमलेल्या समितीच्या बँकांना सूचना कशाप्रकारे देण्यात आलेल्या आहेत आणि या 2.5 महिन्यात समितीने काय काम केलेलं आहे, संपूर्ण आराखडा व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, कारण शेतीविषयक प्रत्येक महत्त्वपूर्ण सरकारी योजनांबद्दलची प्रत्येक महत्त्वपूर्ण आणि विश्वसनीय माहिती तुम्हाला सर्वात आधी आपल्या याच यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. तर चला शेतकरी मित्रांनो, ही संपूर्ण माहिती आपण सविस्तर समजून घेऊयात. बघा मित्रांनो, शेतकऱ्यांना कर्जाच्या वेळाख्यातून बाहेर काढण्यासाठी अभ्यास करणाऱ्या परदेशी समितीची स्थापना करून 2.5 महिने लोटले आहेत, परंतु अद्यापही या समितीने कर्जमाफीसाठीचे निकष निश्चित केले नाहीत अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे समितीचा अहवाल कधी सादर केला जाणार आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे. मित्रांनो, समितीने नुकतीच जिल्हा मध्यवर्ती बँकांना एक नमुना अर्ज देऊन माहिती पाठवण्याच्या सूचना केल्या आहेत. या अर्जामध्ये 2 प्रकारची माहिती बँकांकडून मागवण्यात आली आहे. यामध्ये नियमित कर्ज परतफेड करणारे आणि एकूण थकबाकीदारांची माहिती बँकांकडून भरून घेण्यात आली आहे. परंतु 2.5 महिने लोटल्यानंतरही कर्जमाफीसाठीचे निकष या समितीने ठरवले. त्यामुळे कर्जमाफीचा मुहूर्त कधी निश्चित होणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. मित्रांनो, शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहारचे बच्चू कडू यांच्यासह शेतकरी नेत्यांनी आक्रमक पावले उचलत आंदोलन केले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 जून 2026 पूर्वी शेतकरी कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले. तसेच शेतकऱ्यांना कर्जाच्या वेळाख्यातून बाहेर काढण्यासाठी अल्प व दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती नेमली. या समितीमध्ये 9 सदस्यांचा समावेश आहे. ही समिती अभ्यास करून एप्रिल महिन्यात राज्य सरकारला अहवाल सादर करणार आहे. या अहवालाच्या आधारे 30 जूनपूर्वी कर्जमाफी करण्याचा निर्णय घेण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकरी कर्जमाफीची प्रतीक्षा करीत आहेत. मित्रांनो, राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीने 2.5 महिन्यात केवळ जिल्हा मध्यवर्ती बँकांना अर्जाचा नमुना पाठवून माहिती भरण्याच्या सूचना केल्या आहेत. यामध्ये नियमित कर्जाची परतफेड करणारे आणि थकबाकीदार शेतकरी अशी माहिती मागवण्यात आली आहे. परंतु कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार, त्याचे निकष काय असतील, किती लाखांपर्यंत कर्जमाफी मिळेल, किती शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार यासारखे कोणतेही निकष अद्यापही ठरवण्यात आले नाहीत. समितीने केवळ माहिती भरून घेण्यासह कर्जमाफी संदर्भात एक पोर्टल विकसित करण्यात येणार असल्याचे निश्चित केल्याची चर्चा आहे. मित्रांनो, राज्यात 2025च्या सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने धुमाकूळ घातला. खरीप हंगामातील प्रमुख पिकांना मोठा तडाखा बसला. त्यामुळे तातडीने कर्जमाफी करून अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी पुढे आली. परंतु राज्य सरकारने कर्जमाफीला बगल देत अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना विशेष मदत देण्याचे जाहीर केले. परंतु त्यामध्ये निकष, अटी, शर्तींची पाचर मारण्यात आली. तर दुसरीकडे तांत्रिक गोंधळामुळे बहुतांश अतिवृष्टी बाधित शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित असून कर्जमाफीची प्रतीक्षा करीत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन. मित्रांनो, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. खरीप हंगामात अतिवृष्टीचा तडाखा बसला. तसेच प्रमुख शेतीमालांचे दरही हमी भावाच्या खाली राहिले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून शेतकरी आता कर्जमाफीची प्रतीक्षा करीत आहेत. तर बघा शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या संदर्भातली ही एक महत्त्वपूर्ण अशी माहिती समोर आलेली आहे की या गेल्या 3 महिन्यांमध्ये नेमकी जी समिती नेमली होती, या समितीने काय केलं ते आता समोर त्याचा अहवाल अजून सादर झालेला नाही, तर त्याची सविस्तर माहिती अजूनही पुढे आलेली नाही. मित्रांनो, पण दिलेल्या माहितीमध्ये तुम्हाला जे माहिती सांगितलेली आहे समजली असेल आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलला असेच सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. धन्यवाद.